कुठेही आगरी समाजाचा अपमान होईल अशा पद्धतीचं कार्य बुद्धिमंतांनी केलं होतं आणि आपल्याला वापरण्याचं काम केलं होतं. गुंडाच्या खाईमध्ये लोटलं आपला त्याचा फायदा ते घेत होते आणि म्हणून आगरी समाजाला एकत्र करून त्यांना प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाबरोबर धावा ही मी मूळ मंत्र दिला. आणि विशेष म्हणजे शौर्याचा वापर थांबवा आणि पराक्रम सत्कारणी लावा. कारण आपल्या शौर्याचा फायदा त्याला मिळतो. मारवाडी मोठा होतो, गुजराती मोठा होतो, आपला माणूस जेलमध्ये जातो. ही परंपरा बदलावी म्हणून आगरी सेनेची घोषणा 1986 मध्ये आम्ही केली. त्याला समाजाने आणि बहुजन समाजाने भरपूर प्रमाणात साथ दिली आणि म्हणून आज 39 वर्ष ही संघटना जशीच्या तशी टिकून आहे. अन्याय सहन करत नाही आणि अन्याय करत नाही. हे बुद्धवाक्य, हे वाक्य आम्ही समाजात पसरवलं आणि समाज एकत्र झाला. आता समाज एकत्र झाला म्हणजे काय झाला? समाज ताकदीने उभा राहिला. प्रत्येकाकडे गाडी, घोडा आला. घोडा म्हणजे तो घोडा नाही, नाही तर तुम्ही सांगत तो पण आहे, त्याचा इथे उल्लेख करणं बरोबर नाही. पण गाडी, घोडे हे सदन समाज निर्माण करण्याचं काम आगरी सेनेने केलेलं आहे. कुठेही जा. आज रवी पाटील हे नाशिकहून आलेले आहेत. डावकर, संपत डावकर हे पण नाशिकहून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी जे आपला वर्चस्व स्थापन केलेलं आहे ते आगरी समाजाला कोणच तिथे नडू शकत नाही. तसंच रायगडमध्ये पण तीच परिस्थिती आहे, इथे देखील तीच परिस्थिती आहे. इथे देखील कैलास पाटलांनी चांगल्या प्रकारे सामाजिक परिवर्तन करण्याचं काम सुरू केलेलं आहे. समाज एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज भागलेली आहे. परंतु त्यांना त्यांच्या हाताला काम कुठे दिला पाहिजे ही आपण आता या मार्गात आपण राहिलं पाहिजे. आम्ही इंदोर म्हणजे मध्य प्रदेश इंदोरपर्यंत युनियन चालवतो आणि तिथल्या लोकांना देखील त्या प्रकारे आम्ही न्याय दिलेला आहे. आता या ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपले युनियन्स आहेत, त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना पहिला प्राधान्य, 80% स्थानिक भूमिपुत्र, बाकी 20% बाहेरचे. हा रूल्स आम्ही आणला आणि त्यामुळे गावोगाव एक वेगळ्या प्रकारचा चैतन्य निर्माण झाला आणि आर्थिक दृष्टिकोनातून आपला समाज पुढे आला. प्रत्येकाकडे गाड्या, घोडे आले. हाच आपला खरा प्रगतीचा मार्ग ठरला आणि म्हणून आम्ही त्याच्यावर स्लोगन चालू केला होता की प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाबरोबर धावा, शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम थांबवा. तर ह्याच्यामुळे काय झालं? समाजातली भांडण, तंट, कोर्ट कचेऱ्या संपल्या आणि माणसाकडे चांगल्या प्रकारे पैसे आणि सुबत्ता आली. त्याला कारण आपल्या विचाराला बांधिलकी पत्करलेल्या लोकांनी जो काम केला त्याचा तो परिणाम. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आगरी माणसाला घाबरतात का? तो शौर्यवाद आहे, तो ताकदीने मोठा झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या तो मोठा झालेला आहे, सामाजिक प्रतिष्ठेत पण मोठा झालेला आहे आणि म्हणून आगरी समाजाच्या नादाला कोण लागत नाही. त्याला कारण आगरी सेना. आगरी सेना ही एक वेगळी चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये भाग घेतला त्या लोकांनी आपला वर्चस्व
स्थापन करण्याचं काम केलं आणि म्हणून समाज आज एक वेगळ्या अस्तित्वात जगतो आहे. घरज सर इथनं मला वाटतं घरज सर आणि दामू पाटील हे पहिल्यांदा सामील झाले, पालघरमधून पहिल्यांदा सामील झाले आणि त्यांनी अग्निसेनेची धुरा खांद्यावर घेतली. त्यानंतर कैलास पाटील आणि त्याच्या सहकार्याने इथे चांगल्या प्रकारे कामगिरी सुरू केलेली आहे. मला वाटतं या ऑफिसचा उपयोग त्याच्यासाठी व्हायला पाहिजे आणि या ऑफिसमधून आपल्या आगरी समाजाच्या बांधवांना न्याय मिळाला पाहिजे अशीच माझी एक शुभेच्छा तुम्हाला देऊ शकेन मी. बाकी तुमच्या कामावर अवलंबून, तुम्ही कसं काम करता त्याच्यावर अवलंबून. परंतु इथे आता तशी काय उणीव राहिलेली नाही. प्रत्येक माणूस सजन झालेला आहे. मला वाटतं मी एकाचं नाव घेतो, रवी पाटील. रवी पाटील उभे राहा जरा. हा माणूस रायगडहून जाऊन नाशिकला आपला अस्तित्व निर्माण करतो. नाशिकमध्ये रवी पाटलाशिवाय पान सुद्धा हलत नाही. त्याला कारण त्यांनी तिथे बऱ्याचशा उद्योग लोकांना दिलेले आहेत आणि घोटीपासून तर नाशिकच्या पंचवटीपर्यंत त्यांनी सगळ्या कामाला लावलेला आहे आणि त्या पद्धतीनं तो काम करतो. हा आगरी समाजाचा एक माणूस आपला रायगड सोडून नाशिकला जाऊन आपला अस्तित्व तयार करतो. तर इथल्या भूमिपुत्रांनी इथेच राहून आपला अस्तित्व का तयार करू नये? जमीन आमची, सगळं काय आमचं आणि आम्हाला अधिकार नाही. आता इथे रेल्वे काढतात काय, मेट्रो काढतात काय, अरे पण जमिनी कोणाच्या घेतल्या? MIDC साठी देखील जमिनी आपल्या रायगड पासून तर पालघरपर्यंत MIDC आगरी लोकांच्या जागेत बसलेले आहेत. आणि आगरी लोकांच्या जागेत ज्या बसलेल्या जमिनी कंपन्या आहेत, हे काही काळ त्या कंपन्या चालवतात आणि जागा विकून निघून जातात. म्हणजे अन्याय कोणावर केला? अन्याय भूमिपुत्रांवर केला की ज्यांच्या जमिनी होते त्या जमिनी नष्ट झाल्या. प्रत्येक प्रोजेक्टला आपलीच जमीन वापरली गेली आणि त्यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व नष्ट होण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सरकार कोणाच्या का असो नाही, तो BJPचा असो नाही तर काँग्रेसचा असो, परंतु भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची एक मागणी आहे. भूमिपुत्र ज्यांच्या जमिनी, जसे मी अमेरिकेचं एक उदाहरण तुम्हाला देईन की जेव्हा अमेरिकेमध्ये वसाहती सरकार आले आणि वसाहती सरकारने तिथे रेड इंडियन राहायचे, रेड इंडियन, त्या रेड इंडियनची कत्तल करून अमेरिकेला एक स्वतंत्र अस्तित्व त्यांनी दिला आणि आज रेड इंडियन डोंगरात राहतात आणि शहरात राहतात. तशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून आपल्याला जागृत राहायचं. नाहीतर घर का मालिक बाहर और चोर अंदर ही परिस्थिती होऊ देऊ नका. खरं म्हणजे मी सांगण्यासाठी आलेलो आहे की शौर्याचा व्यापार पहिल्यांदा थांबलाच पाहिजे आणि तो थांबलेला आहे. प्रगतीचा वाटा शोधला पाहिजे आणि जगाबरोबर धावलं पाहिजे. हे मूलमंत्र घेऊन आपण कामाला लागलं पाहिजे. मी रवीचं उदाहरण का दिलं त्याला एक कारण आहे. रायगड मधून येऊन त्यांनी नाशिकला जाऊन आपला अस्तित्व तयार केला. नाशिकला त्यांनी अस्तित्व तयार केला, याला कारण त्यांनी डोकेलिटी केली. आता आज त्यांनी त्याच्याकडे जवळजवळ 3,500 कामगार काम करतात.
ही प्रगती प्रत्येकाने जर केली तर मला वाटतं ह्या जिल्ह्यात देखील तसे आणि कैलास सारखा हुशार इंजिनियर आपला मार्गदर्शक आहे, त्याच्याबरोबर त्याचे सहकारी आहेत, यांनी जर हे काम केलं तर इथे देखील ती परिस्थिती निर्माण होईल. आता काय आयरे गैरे भैये कांबाटी इथे येऊन राज्य करून गेले, तो इतिहास मी इथे सांगणार नाही, परंतु आपल्या लोकांची काय तशी वर्णी लागली नाही आणि म्हणून लोकांनी आता जागृत राहिलं पाहिजे आणि समाजाला एक वेगळ्या प्रकारे अस्तित्व दिला पाहिजे. जमिनी कोणी विकू नका, जमिनी आपल्या डेव्हलपमेंटसाठी घ्या आणि इथे चांगल्या प्रकारे जर डेव्हलपमेंट केली तर मला वाटतं इथे देखील एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल ना, आपल्या माणूस सदन होईल आणि मारवाडीची जागा आपली लोक घेतील. आज तशी परिस्थिती झाली. आगरी माणसाकडे एवढं पैसा आहे तेवढे मारवाडीकडे नाही, पण कसा वापरायचा ते अजून आपण शिकलो नाही. कसा वापरायचा, पैसे आले म्हणून उत्माद नाही करायचा, त्याचा दुरुपयोग नाही करायचा, तो कसा सत्कारणी लागेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आम्ही तेच केलं, आम्ही त्या पद्धतीने कामं केली आणि प्रत्येक माणसाला एक अस्तित्व निर्माण करून दिलं आणि आज प्रत्येक माणूस एक वेगळ्या देवानी जगतोय. ही परिस्थिती पालघरची देखील बदलली पाहिजे. इथे आहे, इथे नाही असं मला म्हणायचंच नाहीये. इथे देखील सुरुवात करायला पाहिजे. कैलास पाटलाच्या माध्यमातून जर आपण हे सुरुवात जर केली, त्याचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत, त्यांनी जर अशी परिस्थिती निर्माण केली तर मला वाटतं इथे देखील बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर आजच्या दिवशी मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही. ते घोंगडीसारखं होईल. वक्ता भाषण करतो एक कार्यकर्ता याचं भाषण कधी संपतो त्याची वाट बघत होता, कारण त्याची घोंगडी त्याच्या खुर्चीच्या खाली दबली होती. तो जोर करतो तरी ती घोंगडी काय निघेल ना. म्हणजे तिथपर्यंत आपण भाषण करायचं नाही की त्याची घोंगडी अडकले, त्याची वाट जर बघितली तर मला वाटतं घोंगडीवाला तिथेच बसेल आणि हा बोलतच राहील. तर तसं नाही, आपण देखील अंत घ्यायचं नाही. आपण सर्व बऱ्याचशा वेळेपासून इथे जमलेले आहे, म्हणजे निष्ठेने बसलेले, श्रद्धेने बसलेले. तर आपल्याला सगळ्यांचा माझ्यातर्फे धन्यवाद देतो आणि सर्वांनी एवढे वेळ इथे बसले त्याच्याबद्दल सर्वांचा आभारी आहे मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.